बघितलं किती उंच इमारत आहे। तुम्ही पण घर घ्यायचा विचार करताय, पण फ्लोअर कोणता चॉईस करायचा या जर संभ्रमात असाल तर मी तुम्हाला सांगतो कोणत्या फ्लोअरचे काय फायदे आहेत। लोअर फ्लोअर सिनियर सिटीजन व लहान मुलांसाठी सोयीस्कर, इमर्जन्सी मध्ये पटकन बाहेर पडता येते, किंमत तुलनेने कमी। मिडल फ्लोअर नॉइज व धूळ कमी, व्हेंटिलेशन आणि लाईट योग्य प्रमाणात मिळते, लिफ्ट डिपेंडन्स कमी आणि व्ह्यू ही डिसेंट। अप्पर फ्लोअर चांगला व्ह्यू, भरपूर हवा, प्रकाश, प्रायव्हसी व कमी डिस्टर्बन्स, मच्छर, धूळ व रोड नॉइज कमी। म्हणून तुमची प्रगती आणि घर उंचावर असू द्या, पण निर्णय मात्र विचार करून घ्या। बघितलं किती उंच इमारत आहे। तुम्ही पण घर घ्यायचा विचार करताय, पण फ्लोअर कोणता चॉईस करायचा या जर संभ्रमात असाल तर मी तुम्हाला सांगतो कोणत्या फ्लोअरचे काय फायदे आहेत। लोअर फ्लोअर सिनियर सिटीजन व लहान मुलांसाठी सोयीस्कर, इमर्जन्सी मध्ये पटकन बाहेर पडता येते, किंमत तुलनेने कमी। मिडल फ्लोअर नॉइज व धूळ कमी, व्हेंटिलेशन आणि लाईट योग्य प्रमाणात मिळते, लिफ्ट डिपेंडन्स कमी आणि व्ह्यू ही डिसेंट। अप्पर फ्लोअर चांगला व्ह्यू, भरपूर हवा, प्रकाश, प्रायव्हसी व कमी डिस्टर्बन्स, मच्छर, धूळ व रोड नॉइज कमी। म्हणून तुमची प्रगती आणि घर उंचावर असू द्या, पण निर्णय मात्र विचार करून घ्या।